नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर बघूयात पुढच्या 24 तासांची हवामान माहिती. राज्यामध्ये जर बघितलं तर जे वातावरणीय बदल जरी होत असला तर सध्या उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या दरम्यान जे आहे कमी दाबाचं चक्रीय क्षेत्र आणि चक्राकार वारे त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सायक्लॉनिक सर्क्युलेशन त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. त्यामुळे जर बघितलं तर जे आहे राज्यावर काय परिणाम होणार ते डिटेलमध्ये बघूयात. राज्यात जर बघितलं तर पुढच्या 24 तासांमध्ये काही भागामध्ये भाग बदलत त्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. खास करून रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस कायम आहे. त्याचप्रमाणे मुंबई, ठाणे, पालघरमध्ये हलका ते मध्यम पाऊस कायम आहे. पुण्यामध्ये, मुंबईमध्ये काही भागात तर मुसळधार पावसाची शक्यता आहे. अर्थात हा भाग बदलत पाऊस असणार आहे. यानंतर अहिल्यानगर, बीड, धाराशिव या भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस, रिमझिम स्वरूपाचा पाऊस. त्याचप्रमाणे बीड, धाराशिव, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये सुद्धा हलका ते मध्यम पाऊस राहण्याची शक्यता आहे. जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये ढगाळ परिस्थिती राहणार असून त्या भागात सुद्धा हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. अत्यंत जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी नाही. नाशिकमध्ये मात्र चांगला पाऊस असेल. यानंतर जर बघितलं तर सोलापूर